मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश चा जे विद्यार्थी मिळून अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे। एक लक्षात ठेवा, आजची जी तारीख या ठिकाणी आहे 14 जुलै या ठिकाणी आलेली आहे आणि अजूनही जे विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराशचा या ठिकाणी कडाप लागलेला नाही आहे। रिझल्ट या ठिकाणी अजूनही या ठिकाणी आलेला नाही आहे। तर रिझल्ट कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच सांगणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराशचा या ठिकाणी कडाप किती लागणार आहे, सेफ झोन काय आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। कडाप वगैरे किती जाणार आहे आणि त्याचबरोबर कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि यावर्षी जे विद्यार्थ्यांना कडाप कमी जाणार आहे त्याचं पण कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय याबद्दल आपण बोलणार आहे, रिझल्ट कधी लागणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला आणि विद्यार्थ्यांना कितीच्या रेशोमध्ये मार्क हा काही आपल्याला रेशो भेटणार आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराशचा जो कडाबा हा या ठिकाणी डाऊन जाणार, एक लक्षात ठेवा, कमी या ठिकाणी जाणार, एक लक्षात ठेवा। त्याचं जे मेन या ठिकाणी कारण आहे, कारण की जागा जास्त यावर्षी आहे, जेवढ्या जागा असणार आहे तेवढे जास्त विद्यार्थी पास केले जाणार आहे। एका स्टार्टिंग पासून त्यांनी सांगितलं की एकाच 10च्या रेशोमध्ये पूर्ण घेतल्या जाणार आहे, पण एकाच 10चा जर रेशो नाही भेटला तर एकाच 15च्या रेशोने सुद्धा ते बोलावण्याची पुरेपूर संभावना आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जवळपास जागा 887 जागा आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराशचा, ठीक आहे। 887 जागा आहे, एकाच 10चा जरी रेशो धरला आपण तर जवळपास या ठिकाणी 9,000च्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी पास होण्याचे पुरेपुरे संभावना आहे। हे तर आहेच, पण त्यांनी एकाच 15च्या रेशोमध्ये जर घेतले तर जवळपास 13 ते 14,000च्या आसपास विद्यार्थी पास होणार आहे। आणि एवढे जर विद्यार्थी पास झाले तर नक्की कडापवर जे विद्यार्थी मिळवणं असर पडणार आहे। आणि दुसरी जी गोष्ट आहे कडाप कमी जाण्याचा, ते म्हणजे जे विद्यार्थी मिळवणं आयोगाने या ठिकाणी पेपरला चुकीचे प्रश्न टाकले होते, जे की चुकीचे प्रश्न होते, एक लक्षात ठेवा। त्यामुळे जे भरपूर विद्यार्थ्यांचे ते प्रश्न या ठिकाणी चुकलेले आहे, ज्यांचे बरोबर होते त्यांचे पण त्या ठिकाणी चुकलेले आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये फायदा काय होणार आहे, तर काही विद्यार्थ्यांना 3-3 मार्क वाढणार आहे, तर काही विद्यार्थ्यांचे मार्क सुद्धा कमी जाणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं कडाप या ठिकाणी डाऊन जाणार आहे, तर काही विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे, काही विद्यार्थ्यांचे कमी होणार आहे। त्यामुळे जो काही कडाप आहे तर तो जे विद्यार्थी मिळवणं डाऊन जाण्याचे पुरेपूर संभावना आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश या पदाबद्दल, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मिळवणं, या ठिकाणी सर्वात पहिले मी तुम्हाला सांगून देतो मार्क कोणाचे वाढणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश या पदाचे कोणाचे मार्क वाढणार आहे आणि कोणाचे घटणार आहे, तर हे मी तुम्हाला सांगून देतो। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी तर पहा प्रश्नांमधील बदल, सुधारित उत्तर तालिकेमध्ये काही प्रश्न रद्द डिलीट करण्यात आलेले आहेत, तर काहींचे एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर मल्टिपल करेक्ट आन्सर देण्यात आलेले आहे, ठीक आहे। दुसरी गोष्ट पहा, आता मार्क कोणाचे वाढणार आहे त्यांनी बरोबर ऐका। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शिफ्टमधील जे प्रश्न रद्द झाले असतील त्याचे गुण सर्व उमेदवारांना फुल मार्क्स मिळतात किंवा ते प्रश्न एकूण गुणांमधून वजा केले जातात। जर तुम्ही आक्षेप घेतलेले प्रश्न बरोबर ठरले असेल तर तुमचे 1 ते 3 मार्क या ठिकाणी वाढणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, आलं लक्षात। त्यानंतर मात्र हे संपूर्णपणे रद्द झालेल्या प्रश्नांच्या संख्येवर अवलंबून असते, ठीक आहे। आता या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क घसरणार आहे, गुण कमी होणार आहे, जर ऐकून घ्या, तर जर आधीच्या आन्सर कीनुसार तुमचा एखादा प्रश्न बरोबर होता पण बोर्डाने अंतिम आन्सर की मध्ये त्याचे उत्तर बदलले असेल तर तुमचे मार्क कमी देखील होऊ शकतात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे आपल्याला समजलं असेल कोणाचे मार्क वाढणार आहे कोणाचे कमी होणार आहे याबद्दल, ठीक आहे। तर आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती
छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फरादचा जो कडापा हा डाऊन जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन कितीवर आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर बा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाईचा जो कडाप जाणार आहे, शिपाईचा जो पेपर हा 30 मार्काचा पेपर या ठिकाणी शिपाईचा झाला होता आणि 30 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे जवळपास 19 ते 24 दरम्यान कडाप या ठिकाणी जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे, 19 ते 24 दरम्यानच या ठिकाणी कडाप फसणार आहे, लक्षात ठेवा। तर एवढा काही कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन या ठिकाणी आहे। तर 19 ते 24 दरम्यानच कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे शिपाईचा, एवढा काही सेफ झोन असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे आपले जर कमी जरी मार्क असेल तर आपल्याला धीर सोडायचं नाहीये, पुढची जी तयारी हे चालू ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ मध्ये जे काही हमालचा पद आहे, हमालचा जो पेपर आहे, तर हमालचा कडाप किती जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा जो काही हमालचा कडाप आहे, तर 30 मार्काचा पेपर झाला होता आणि 30 पैकी जो कडाप जाणार आहे हमालचा, तर हा जो जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा जाणार आहे या ठिकाणी 19 ते 24 दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे। 19 ते 24 दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर नक्की आपण सेफ झोन मध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा। याच्यातच या ठिकाणी एवढा कडाप या ठिकाणी फसणार आहे। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा फराशीचा कडाप किती जाणार आहे, तर फराशीचा जो कडाप आहे हा फरासचा जो पेपर हा 30 मार्काचा झाला होता, एक लक्षात ठेवा। आणि 30 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर तो जाणार आहे 19 ते 24 दरम्यान कडाप जाणार आहे। एवढं काही सेफ झोन आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 19 ते 24 दरम्यान जर आपल्याला मार्क असेल तर एवढं काही कडाप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागायच्या अगोदर एक सांगून देतो। तर जे काही विद्यार्थी परीक्षेमध्ये पास होणार आहे, पास झाल्यावर असं नाही की आपण लागलो असं नाही, अशातला भाग नाही, पुढची प्रक्रिया सुद्धा तुमच्यासाठी असणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फरादचा आपलं काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पेपर झाल्यानंतर आपली जी निवड प्रक्रिया आहे तर आपलं यामध्ये काय होणार आहे 10 मार्कासाठी आपली शारीरिक क्षमता चाचणीसाठी आपल्याला बोलावलं जाणार आहे। त्यामध्ये आपली शारीरिक क्षमता या ठिकाणी चाचणी या ठिकाणी जे ओळखल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे 10 मार्काची शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे आणि 10 मार्कासाठी जे विद्यार्थी मित्रांनो मुलाखत असणार आहे आणि मुलाखतीमध्ये जे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे, वैयक्तिक प्रश्न विचारले जाणार आहे, आपल्या आजूबाजूचे प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले जाणार आहे, नॉर्मली आहे। शारीरिक क्षमता चाचणी सुद्धा इझी आहे, एक लक्षात ठेवा। आजूबाजूचेच आपल्याला या ठिकाणी शारीरिक क्षमता देत या ठिकाणी घेते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे, तर अशा प्रकारे 50 पैकी आपलं निवड होणार आहे, 50 पैकी कडाप जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फरादचा, ठीक आहे। तर आता रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे शिपाई हमाल फरादचा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा, तर विद्यार्थी मित्रांनो 15 जुलैच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। 15 जुलैच्या अंदर 15 ते 16 जुलैच्या अंदर रिझल्ट लागणार आहे। आज पण रिझल्ट लागण्याचे पुरेपूर चान्सेस आहे। या आजपासून तुम्ही धरून चाला, आजपासून 15 ते 17 तारखेच्या अंदर 15 जुलै 17 जुलैच्या अंदर या ठिकाणी शिपाई हमाल फरादचा या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे, कटाप लागणार आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे आपल्याला संयम ठेवायचा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ नेक्स्ट मध्ये जय